नाशिकमध्ये रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला दुर्दैवी घटना घडली। 4 वर्षाचा आयुष भगत बिबट्याच्या हल्ल्यात मारला गेला। ऐन रक्षाबंधनच्या दिवशी आयुषच्या बहिणीनं थंड हातावर राखी बांधली। या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हेलावून गेला होता। खरं तर या घटनेला अनेक दिवस उलटून गेले तरी वन विभाग मात्र सुस्त आहे। बिबट्याला अद्यापही जेरबंद केलेलं नाही। म्हणूनच वडनेरच्या ग्रामस्थांनी विभागीय वन कार्यालयावर धडक मोर्चा काढला। 2 वर्षाच्या बालकाला बिबट्याने फरफटत नेले होते व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्याच्या बहिणीने त्याला मृत अवस्थेतच राखी बांधली होती। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली होती। आज त्याच्या निषेधार्थ नाशिक वन विभागावरती समस्त ग्रामस्थ व नाशिककरांच्या वतीने मोर्चा करण्यात येत आहेत। आपल्यासोबत बोलण्याकरता काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। दादा, काय नेमकं मोर्चाचं कारण आज? मुळामध्ये या शासनाने कुठल्याही पद्धतीची दखल या जिल्ह्यामध्ये घेतलेली नाही। जिल्ह्यामध्ये अनेक बळी गेलेत आणि हे बळी जाताना लहान लहान कच्चे बच्चे हे सुद्धा बळी गेलेत आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये या बिबट्याला महत्व दिलं जातं, जनावरांना महत्व देतं, माणसाला महत्व दिलं जात नाही। आमचं म्हणणं असं आहे, जनावरांपेक्षा माणसं मोठी असतात। आमचे कच्चे बच्चे या ठिकाणी बळी पडलेले आहेत आणि म्हणून या शासनाला आणि या फॉरेस्टच्या लोकांना जाग येण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मोर्चामध्ये अनेक नागरिक सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते देखील सामील झालेले आहेत। आपल्यासोबत मनसेचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेता। अण्णा, काय नेमकं कारण आहे आज मोर्चामध्ये सहभागी? नाही, हा मोर्चा सर्वसामान्यांचा मोर्चा आहे। नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बिबटे म्हणजे माणसांना भक्ष करत आहेत। आज 4 वर्षाचा मुलगा वडनेरचा भक्ष केला, मृत्यू पावला आणि अधिकारी काहीच करत नाही। नुसतं इथंच नाही, तुम्ही बघा दिंडोरीला झालं, निफाडला झालं, मागे त्र्यंबकला 4 पोरं गेले, इगतपुरी असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं अतिशय भयावह वातावरण आहे आणि अधिकाऱ्यांना काही काळजी नाही। म्हणून त्यांचा निषेध आणि त्यांनी ताबडतोब कार्यवाही करावी, ते बिबटे धरावे। यापुढे एकही माणसाचा यामध्ये मृत्यू होता कामा नये, बळी जाता नये, यासाठी आम्ही आज सर्वच जण या ठिकाणी आज आम्ही एकत्रित येऊन आणि त्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी चाललेलो आहोत। शिवाय नागरिकांनी थेट अधिकाऱ्याला बिबट्याला कधी जेरबंद करताय असा जाबही विचारला। दरम्यान आयुषची आई आणि आयुषची बहीण सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। वन अधिकाऱ्यांशी बोलताना आयुषच्या आईला अश्रू अनावर झाले। माझं लेकरू गेलंय, माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये म्हणून आमची धडपड आहे, असं म्हणत या माऊलीनं टाहो फोडला। किती वेळ माणूस लक्ष देणार, परिस्थिती असेल तो कंपाऊंड करेल, कॅमेरे लावायची परिस्थिती तो काय करायचं सांगा मारे, याचं काहीतरी तुम्ही पर्याय द्या। आम्ही अक्षरशः वैद्यक पैसा आमचा आयुष गेला तशी आमची अशी बात करायची, पण आमच्या पोराप्रमाणे दुसऱ्या कोणत्या पोराचा हल्ला असा होऊ नये म्हणून आज आम्ही इथपर्यंत आलो नाही। तर आम्हाला काहीच इथं येण्याची हे नाहीये, तुम्ही सांगा सर याच्यावर काय उपाय आता। तर आयुषच्या बहिणीनं सुद्धा वन अधिकाऱ्यांना बिबट्याला लवकरात लवकर पकडावं आणि त्याचा व्हिडिओ आम्हाला दाखवावा अशी मागणी केली। या मोर्चा दरम्यान विभागीय अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की पुढील 8 दिवसांमध्ये कारवाई करून बिबट्याला जेरबंद करण्यात येईल। दरम्यान या आंदोलनात वडनेर ग्रामस्थांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। खरं तर रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला ही मोठी घटना घडली होती, तरी वन प्रशासनाला अजून बी जाग आलेली नाही। हे संबंध त्या बिबट्याला अजूनही जेरबंद करण्यात वन विभागाला अपयश आलेलं आहे।
टॉप न्यूज मराठीसाठी राहुल वाघ, नाशिक. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.